2023 रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक स्पेसिफिक मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात या संभाजीनगरात झाली होती। उद्या 17 सप्टेंबर हे खऱ्या अर्थानं हैदराबाद मुक्ती संग्राम दिन म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उद्या आहे। आपण स्वातंत्र्यानंतर 1 वर्ष 1 महिना आणि 3 दिवसानंतर 2 दिवसानंतर स्वतंत्र झालेलो आहोत आणि म्हणून निश्चित मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष या हेतूनं मागच्या वर्षी बैठक झाली होती। दुर्दैवानं सांगावं लागेल या मराठवाड्याच्या विकासाच्या पूर्णपणे घोषणेला निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता या महाराष्ट्रातलं जे भ्रष्टाचारी महायुतीचं सरकार खोके सरकार आहे यांनी हरताळ पोचलेला आहे। मराठवाड्याच्या पूर्णपणे ज्या अपेक्षा आहे पूर्ण मराठवाड्याच्या तोंडाला पाणी पुसलेली आहेत। आता उद्या पुन्हा मुख्यमंत्री येऊन नवनव्याने घोषणा करतील, परंतु ते येण्याच्या आधी या राज्य सरकारने वर्षभरात ज्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यातल्या कोणत्याही पूर्ण केल्या नाही। मी थोडक्यात आपल्या समोर सांगणार आहे की मागच्या बैठकीमध्ये 100 पेक्षा अधिक घोषणा व 20 निर्णय घेण्यात आले होते। मराठवाड्यातील विकास कामासाठी एकूण 37,016 कोटी रुपयाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या। तसेच 9,067 कोटी 90 लाख खर्चाचे निर्णय घेण्यात आले होते। परंतु आजही जर आपण बघितलं त्यातलं प्रामुख्यानं मराठवाड्याच्या दुष्काळासाठी जी पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी मराठवाड्यात वळण्यासाठी तब्बल 14,040 कोटी स्वतंत्र तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता। एका वर्षामध्ये सदर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी वर्षभरानंतर आत्ताशी कुठे 60 कोटी रुपये प्रकल्प अहवालासाठी बनवण्यात आले आणि अशी स्पीड राहिली तर हे प्रकल्प 20 वर्ष सुद्धा पूर्ण होणार नाही। सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आगामी काळात 12,938 कोटी रुपयाचे काम राज्य शासन हाती घेणार होतं। आता फक्त 304 कोटीच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे, परंतु याच्यातलं एकही काम पुढे गेलेलं नाही। सगळ्यात महत्त्वाचं मराठवाड्याची जिल्हा झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणतो आपण धोपटेश्वर बदनापूर तालुक्यातील दगडाबाई शेळके यांचं नाव मराठवाडा मुक्ती संग्रामात घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 5 कोटी रुपये खर्च करून एक स्मारक बांधण्याची घोषणा केली होती। आता 28 ऑगस्ट 2024 रोजी जालना जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्यांना यासाठी जमिनीची मागणी केली। आता 28 ऑगस्ट 2024 त्याचं पत्र माझ्याकडे त्या शिक्षणाधिकाऱ्याचं। बाकी 5 कोटी मंजुरीचा प्रश्न नाही, स्मारकाचं कोणतं नाही, जागा सुद्धा अजून फायनल झाली नाही, अशा प्रकारची आहे। मराठवाड्याचे शेतकऱ्याची आत्महत्या आहे, त्या हेतूनं शेतीला जोडधंदा म्हणून 8,600 गावामध्ये 3,255 कोटी खर्च करून दुधाळ जनावरांचे वाटप करण्याची घोषणा मागच्या वर्षी केली होती। आता ही घोषणा हिचा फेरविचार करण्याची घोषणा सरकारने केली, म्हणजे या घोषणेचा एक पाऊल सुद्धा सरकार पुढे नाही। संभाजीनगरात क्रीडा विद्यापीठाविषयी सुद्धा सरकारने घोषणा केली होती। या संदर्भात 2 नोव्हेंबर 2023 ला एक कमिटी सरकारने गठीत केलेली आहे। ही कमिटी आता फक्त गठीत झाली नाही, आता 30 जून 2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती। अजून या कमिटीचं कोणतंही काम संजय गायकवाड यांनी हे विधान केलेलं आहे। आरक्षणाच्या संदर्भात राहुल गांधी जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर संजय आता हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीप छाटेल त्याला 21 लाख देणार, याच्यावर भारतीय जनता पार्टीने काय कारवाई केली असते? तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे। ही जी वादग्रस्त अशी विधान येत आहेत सातत्याने, टोकाचं विधान आहे संजय गायकवाड, त्या व्यक्तिमत्वाबद्दल काय मत आहे? संजय गायकवाड विषयी मी या पत्रकार परिषद बोलावं असं काय व्यक्तिमत्व ते नाही असं माझं मत आहे। पण राहुल गांधीचं जे मूळ विधान आहे ते काय तुम्ही सहमत आहात का? राहुल गांधी असं बोललेले नाही। आपण जर पूर्ण स्टार्ट टू एंड राहुलजींचं वक्तव्य जर ऐकलं पाहिलं, उलट भारतीय जनता पार्टी आता सत्तेवर आलेली आहे। काँग्रेसची सत्ता वर्षानुवर्ष या देशात होती।
त्यांनी सातत्यानं दर 10 वर्षाला जी आरक्षणाची मर्यादा काँग्रेसनीच वाढवलेली आहे आणि आताच्या घडीला सुद्धा अजूनही ज्या वर्गाला आरक्षण आवश्यक आहे ते दिलंच पाहिजे, ही भूमिका आमची पण आहे. परंतु असं एखाद्या वेळेस असं आपण एखादं म्हणू शकतो की यार देशात आरक्षण द्यायची स्थितीच येऊ नये, अशा प्रकारची स्थिती निर्माण होण्याची गरज आहे ना. आरक्षणावर पुन्हा एकदा राज्यात खास करून मराठवाड्यामध्ये युद्ध सुरू होत आहे. मनोज जरांगे पण आजपासून आरक्षण उपोषणाला बसतायत आणि त्यांना विरोध करण्यासाठी ओबीसीचे नेते वाघमारे आणि हाके सुद्धा उपोषणाला बसतायत. तेच कसं पुन्हा सुरू होत आहे? मला असं वाटतं सरकारने याच्याविषयी भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. शिवसेनेने याच्याविषयी सुस्पष्ट भूमिका मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी संभाजीनगरातच व्यक्त केलेली आहे. सरकार उलट जातीयवाद फोपावा, समाजात भांडणं निर्माण व्हावे, वितुष्ट निर्माण व्हावे असाच प्रयत्न सरकारमधील सगळी मंडळी करतायत. आणि म्हणून हे आंदोलन होत असताना यांच्या भूमिकेचा विचार सरकारने करून याच्यावर तातडीनं पावलं उचलावे, अशा प्रकारची भूमिका आम्ही सातत्यानं ठेवलेली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की मला गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्यांचा रंग पांढरा, कुठल्याही रंगाला पेंट करू शकतो, कोणालाही मिसळू शकतो. दादांच्या पीक कोणत्यावर त्यांनी ती टिप्पणी केलेली आहे आणि आजी दादा म्हटले की पांढरा रंग मलाही आवडतो. रंगावरून सरकारवर हे सगळं सरकार यांनी गुलाबी वापरा का पांढरं वापरा, हे पूर्णपणे काळं सरकार झालेलं आहे. याचा पूर्ण कारभार काळा आहे. जर तुम्ही या सरकारचा 2-2.5 वर्षाला कारभार पूर्णपणे काळा, यांनी गुलाबी घाला, हिरवे घाला, निळे घाला, पिवळे घाला का पांढरे घाला, पण यांचा आतून सगळ्यांचा रंग काळा आहे, सुस्पष्टपणे सांगेल. नाही, कारण अशा पद्धतीने त्यांच्यासारखे फालतूपणा आम्ही करणार नाही. उद्या एक मराठवाड्याचा मुक्ती संग्राम दिन आहे, मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये अशी आम्ही कोणती भूमिका घेणार नाही. परंतु आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून ही भूमिका निश्चित जनतेपर्यंत जावी, ही भूमिका आमची आहे. परंतु याविषयी निश्चित उद्या मुख्यमंत्री काय काय भूमिका घेतात याच्यानंतर या विषयावर आंदोलनाची भूमिका शिवसेनेची राहील. दुसरे पॉलिटिकल घेऊन त्यात शहरांना बदलतो. पडळकर म्हणले की तुमच्यामुळं फक्त महाराष्ट्राच्या पूर्वगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला आहे. 50-60 वर्ष आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्र लोकांचे काम केले. गोपीचंद पडळकर आणि शरद पवार ही तुलना होऊ शकत नाही. त्यामुळं एखादा माणूस सूर्यावर थुंकत असेल तर त्याच्याविषयी काय प्रतिक्रिया द्यावी. महाविकास आघाडीमध्ये याबाबत चर्चा होती. मला वाटतं याच्यावर आपलं पूर्ण झालेलं आहे परवा बोलून, अशी कोणतीही चर्चा नाही. दादा वराडीच्या आखाड्यात ठाकरे विरुद्ध ठाकरेंची तयारी आहे का? कारण राज ठाकरे सुद्धा वरळी लोकांसोबत संवाद साधला. कोणी येऊ द्या ना, त्याने काय फरक पडतो. दादा कितने उम्मीदवार मुस्लिम खड़े हो सकते हैं यूबीटी से? अभी हमारे इलेक्शन कमेटी कोई मीटिंग नहीं हुई, जब होगी तब वो तय होगा. तिचा मृत्यू झाला आणि त्यांच्या घरच्यांनी आरोप केला की मंत्रालयातून चुकीच्या कामाचा त्यांच्यावरती दबाव होता आणि या सगळं त्यामुळे घडलंय. आता त्याच्याविषयी आपण काय बोलणार, त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स आपल्याला माहिती नाही, पण अधिकाऱ्यांवर चुकीचे काम करण्यासाठी दबाव आहे. मी आज काही बोलणार नाही, परवा बोलणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवापासून तर खालच्या शिपाया पण दबाव, एवढंच सांगतो. जागेची बोलणी कुठपर्यंत आली आहे, त्याच्यात मराठवाड्याचा वाटा किती असेल, तुम्ही शिवसेना म्हणून मराठवाड्यात किती जागा लढवणार? वाटतं किती जागा लढतात याच्यापेक्षा शिवसेनेचं उद्दिष्ट आहे. 1995ला या मराठवाड्यात 14 जागा निवडून आल्या होत्या शिवसेनेच्या. या 14 जागेच्या पुढे जाण्याचा संकल्प या मराठवाड्यात शिवसेनेचा आहे, तो संकल्प आम्ही पूर्ण करू एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे. फडणवीसांची महाराष्ट्रातून इलेक्शन ती निश्चित मानली जाते, कारण भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीसांना दिल्लीमध्ये बंगला अलॉट केला. नवीन माहिती आहे, असा बंगला काही कोणाला देता येत नाही. भारतीय जनता पार्टी आता स्वतःची जहागिरी समजत असेल तर काही बोलत नाही.
परंतु त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असेल, त्यांना मुंबईत ठेवायचा आहे का दिल्लीत ठेवायचा, त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे. धनगर आणि धनगड हे एकच आहे अशा पद्धतीचा जी.आर. शासन काढत आहे. त्याच्यासाठी 5 अधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती केली आणि तो लवकरच जी.आर. काढला जाईल असं सरकारचं मत. तो टिकेल का हा पर्याय? मला असं वाटतं धनगड केंद्राच्या सूचीमध्ये आहे. अटल बिहारी वाजपेयींनी महाराष्ट्रात कोल्हापूर का सांगलीला आले होते, त्यावेळेस घोषणा केली होती देशाचे पंतप्रधान असताना की ये धनगड और धनगर, इसमें का ड और र हे चुकून झालंय. परंतु मला असं वाटत नाही. धनगड नावाचा सुद्धा एक समाज आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी जो थोडासा अभ्यास केला त्याच्यामध्ये धनगड नावाचं सुद्धा कम्युनिटी आहे. तिच्यासाठी ते रिझर्वेशन आहे. सरकार धनगरांची दिशाभूल या निमित्तानं करते. या धनगरांना आरक्षणासंदर्भात 2014ला देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असताना माननीय देवेंद्रजींनी बारामतीमध्ये जाऊन जे काही आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता करावी अशी समस्त धनगर बांधवांची आणि महाराष्ट्राची इच्छा आहे, अपेक्षा आहे. वाटतं भारतीय जनता पार्टीने याच्यावर खुलासा केला पाहिजे. सरकार हे जे काही करणार म्हणतं हे सगळी निवडणुकीच्या तोंडावरची दिशाभूल आहे. धनगड नावाची स्वतंत्र कम्युनिटी आहे, तिच्यासाठीच ते रिझर्वेशन आहे असं माझा एक अभ्यास आहे. अजित पवार म्हणतात की लाडकी योजना ही